मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. राज्यात 17 जागांवरील विधान परिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाचा मवियातील काँग्रेसमधील 60 ते 70 नगरसेवक बेपत्ता झाल्याची बातमी समोर येते. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली विधान परिषद निवडणुकीची पार्श्वभूमीवर मोठी घडामोड होते. उमेदवार निश्चित नसतानाही नगरसेवकांची पळापळी सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी काँग्रेसचे जवळपास 70 नगरसेवक संपर्क क्षेत्राबाहेर गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु नगरसेवक गायब झाल्याने काँग्रेस नेत्याची चिंता वाढली आहे. पक्षांतर्गत अस्वस्थता समोर आली आहे. विधान परिषदेची निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधीच्या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद नगरसेवक मतदान करतील. त्यामुळे प्रत्येक नगरसेवक जिल्हा परिषद सदस्याला महत्त्व आले आहे. अशातच भाजपने मोठी खेळी खेळली आहे. नगरसेवक गायब झाल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. एका मतासाठी 10 लाखांपर्यंत व्यवहार झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. नगरसेवकांना आगाऊ रक्कम दिल्याचा दावा करण्यात येत आहे. काँग्रेसच्या मोठ्या गट अचानक संपर्काबाहेर गेल्याने भाजप नेते नगरसेवकांना बाहेर हलवत असल्याची चर्चा, काँग्रेसमधील गटबाजीचाही संशय व्यक्त केला जातोय. शिवानी वडेट्टीवार यांच्या संभाव्य उमेदवारीनंतर काँग्रेसमध्ये नाराजी आली आहे. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा चर्चेत आले आहे. गायब झालेल्यांमध्ये चिमूर, सिंदिवाही, नागभीड, ब्राह्मपुरी, सावलीतील नगरसेवकांचा समावेश आहे. वडेट्टीवार यांचे राजकीय वर्चस्व असलेल्या भागातील नगरसेवक संपर्काबाहेर गेल्याने हा विजय वडेट्टीवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. एकीकडे भाजपवर घोडेबाजाराचा आरोप होत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. भाजप महायुती सर्व 17 जागा जिंकणार. नागपुरात सर्वच पक्षांना आवाहन केले आहे की 800 पैकी 600 मत भाजप महायुतीकडे आहे. त्यामुळे एक साईड निवडणूक आहे. संख्याबळावर या निवडणूक होत असतात, पण संख्याबळ नसेल तर निवडणुका या बिनविरोध व्हाव्यात असे मत आहे. मी सर्वांशी बोलणार आहे. हर्षवर्धन सपकाळ, शरद पवार, उद्धव ठाकरे यांना विनंती करणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज.